जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा सेमिस्टर 2चा पॅट पेपर गणिताचा। तर हाच पेपर 15/4/2026 ला होणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्ही लाईक करत नाहीत आणि सबस्क्राइब सुद्धा करत नाही, तर माझी विनंती आहे एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं बटन हे ओपन होतं कमेंट सेक्शनच्या शेजारी, तर ते सुद्धा प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा आणि एक छानशी कमेंट करा। तुम्हाला 10 मार्काला तोंडी परीक्षा असते आणि 50 मार्काला रिटर्न सेक्शन असतं। तर मी फक्त रिटर्न सेक्शन देत आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या। क्वेश्चन 3, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल। ए, राईट द नंबर 82 करोड 5,02,038 इन वर्ड्स। हा नंबर तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचा आहे, तर तुम्ही नीट लिहा, स्पेलिंग मिस्टेक करू नका। तर बी आहे, राईट इन फिगर्स 13 करोड 2,80,956 इन फिगर्स। तर तुम्हाला आता वर्ड मध्ये दिलेला आहे ते आता तुम्हाला नंबर मध्ये लिहायचं आहे। तर आता सी आहे 43,812 प्लस 19,398, तर त्याचं उत्तर आहे 63,210। डी, द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज इज 17,770 out of which only 8,547 people can read and write English. How many people cannot write or read English? तर आन्सर आहे 9,223 people cannot write or read English. तर ई आहे, how many dozens of bananas a fruit seller can purchase for ₹2,688 at the rate of ₹32 per dozen. तर त्याचा आन्सर आहे 84 डझन। तर मी पूर्ण आन्सर हे करेक्ट देत आहे, तर पूर्ण नीट लिहून घ्या वहीमध्ये। क्वेश्चन 3 मधील एफ बघूया आता। इफ द एक्सपेंडिचर फॉर पिकनिक इज ₹1,240 फॉर वन स्टुडंट, व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर फॉर 138 स्टुडंट। तर एका विद्यार्थ्याची 1240 आहे, उत्तर आहे स्टुडंट किती असेल, तर उत्तर आहे 1,71,120। तर आता पुढचा आहे जी, तर इन ब्रॅकेट 28 मायनस इन ब्रॅकेट मायनस 92, तर आन्सर आहे 120। तर एच बघूया, 3/14 मायनस 1/7, तर आन्सर आहे 1/14। तर माझ्याकडून चुकून आयच्या जागी जे झालेलं आहे, तर तुम्ही समजून घ्या। कन्वर्ट गिवन डेसिमल फ्रॅक्शन इनटू अ फ्रॅक्शन 12/10 इज इक्वल टू 6/5। क्वेश्चन 4, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल। आता आपण बघूया क्वेश्चन 4 मधील ए, साहिल्स प्रेझेंट एज इज ट्वाइस साराज एज अँड हाफ ऑफ सागर एज इफ द सम ऑफ द 3 इज 84, फाइंड साहिल्स प्रेझेंट एज। तर आता आपल्याला साहिलचं प्रेझेंट एज काढायचं आहे, तर आन्सर आहे 24 इयर्स आहे साहिलचं प्रेझेंट एज। तर पुढचा क्वेश्चन आहे बी, द टोटल कॉस्ट ऑफ अ नोटबुक अँड अ पेन इज ₹60 इफ द नोटबुक कॉस्ट ₹50 मोर दॅन द पेन, फाइंड द कॉस्ट ऑफ द नोटबुक। तर आन्सर इज नोटबुक कॉस्ट इज इक्वल टू 5 प्लस 50 इज इक्वल टू 55, कॉस्ट ऑफ नोटबुक इज ₹55। तर आन्सर एकदम नीट आहे, तर तुम्ही नीट वहीत लिहून घ्या। तर सी आहे, आफ्टर 12 इयर्स माय एज विल बी ट्वाइस ऑफ माय एज इयर्स ॲगो, फाइंड माय प्रेझेंट एज। तर एज फाइंड करायचं आहे आपल्याला, तर तुम्हाला ऑप्शन दिलेलं राहील, तर करेक्ट ऑप्शन इज 24 इयर्स। तुम्हाला काही पाठ करायची गरज नाही, फक्त तुम्हाला ऑप्शन पाठ करायचं आहे। क्वेश्चन 4 मधील डी बघूया। अ टीचर बॉट 91 नोटबुक्स आफ्टर गिविंग 2 नोटबुक to each student, 7 notebook were left, find number of students। तर आन्सर करेक्ट ऑप्शन आहे 342। तर तुम्हाला फक्त ऑप्शन पाठ करायचं आहे, काय आन्सर पाठ करायची गरज नाही। क्वेश्चन 5 आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल। तर तुम्हाला आता इंटरेस्ट फाइंड करायचा आहे। क्वेश्चन 5 मधील ए बघूया। फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट इन PCPA बाय विच ₹900 विल अमाउंट टू ₹1,089 इन 2 इयर्स। तर त्याचा आन्सर आहे रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 10%। आता क्वेश्चन 5 मधील बी बघूया। अ वॉशिंग मशीन वॉज परचेस फॉर ₹21,000 आफ्टर 1 इयर द प्राइस वेअर रेड्यूस बाय 5%, व्हॉट विल बी द प्राइस आफ्टर 1 इयर। तर आन्सर आहे प्राइस आफ्टर 1 इयर इज इक्वल टू ₹19,950। तर क्वेश्चन 5 मधील सी बघूया, स्टेप बाय स्टेप आन्सर बघूया।
सर्व आन्सर मी बरोबर दिलेले आहेत, त्यामुळे जसेच्या तसे तुम्ही वहीत लिहू शकता. It's not a game, it's a rich thing. जो क्वेश्चन 8 आहे त्याच्यामधील ए, त्याला डायग्राम दिलेली आहे, ती तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे. It's not a game, it's a rich thing.
not a game, it's a rich thing. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण मी या व्हिडिओमध्ये फुल्ली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.